मॅच या दोन्ही संघाने जिंकली. त्याचबरोबर आपण पाहिले तर दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ दाखल झालेत. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. रफ अँड टफ मॅच आपण पाहता या वावेघरच्या क्रीडा नगरीवरती. पंचांचा ग्रीन सिग्नल. व्हेरी फर्स्ट बॉल. अगदीच खोलो पद्धतीचा चेंडू होता. सन्मान दिला. एक धाव भेटली जातीये. एका धावेच्या मदतीने एक ही धाव संख्या संघाच्या खात्यामध्ये डिपॉझिट झाली आहे. श्री गणेश ओपन झाला. एक ही धाव संख्या धावफलकावरती लागली. चांगली सुरुवात करत दोन्ही संघांसाठी म्हणावी लागेल, कारण की चांगली गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहता रतेश तांडेला हे अगदीच पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला सन्मान देखील दिला गेला. त्याच एक धाव बेच्या बरोबरीने धावसंख्या देखील आपण पाहताय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे, पण पंचांनी हात समांतर केलेत म्हणजे धावा देखील अवांतर येतील. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटेल. खरं तर धावा येणं गरजेचं आहे. धावांची नितांत गरज असेल स्वर्गीय अजय 11 उसराई देवळोली संघाला. पण त्याच विपरीत जर पाहिलं तर जर आपल्याला अगदीच कासरबड संघाला मोठ्या कडव्या आव्हानाचा पाठलाग करायचा नसेल तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती मात्र त्यांना देखील करायची. स्लॉक स्वीपचा फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा पार आला या त्या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. हो अगदीच खोलो पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा, पण सरळ रक्षकाने थोडीशी चूक केली. अन्यथा शुभम कदम यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं असतं. आमचे दरबार वाईन शॉपचे प्रोप्रायटर हर्षलजी ठोंबरे हे देखील उपस्थित आहात. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. मुळे मॅचकडे चांगली मॅच पाहायला भेटी. हो फटका सजवलाय. चांगला लेट कटचा फटका. चेंडूला पाठवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. वन बाउंस सीमा पार आला या. बिग 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 मॅक्झिमम 6 शुभम कदम सर सांगतायत फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. त्याच पद्धतीने नजाकत भरा क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलं. चेंडूला देखील पाठवलं सीमा पार. त्या 6 धावेच्या मदतीने खूप मोठा आत्मविश्वास भेटला जातोय स्वर्गीय अजय 11 उसराई देवळोली संघाला. त्या 6 धावेच्या मदतीने 14 ही धावसंख्या आपण ऑन बोर्डवरती पाहताय. चांगली सुरुवात खरं तर म्हणावी लागेल. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय थोडंसं मागस्थ ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. त्याच विपरीत जर पाहिलं तर शुभम यांची वाखाणण्याजोगी फलंदाजी ती देखील आपल्याला पाहायला भेटते. मागील मॅच मध्ये त्यांचीच फलंदाजी आपण पाहिली. त्याच फलंदाजीच्या जीवावरती आपल्या संघाला विजय संपादित देखील त्याने करून दिलेला. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले जात आहे. पंच कटाक्ष आहेत ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर. निर्धाव चेंडूची सांगता होती. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला भेटली असती, पण सातत्य गमवतात गोलंदाज. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं शतक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये साधीची अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. मागील चेंडूवरती नितीन सर पाहिल्यात मोठा फटका आला, पण त्यानंतर कमबॅक करण्याचं काम डिस्कशन करतील दोन्ही ऑफिशियल्स. मी त्याच बरोबरीने हर्षल टोंबरे यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. मी आयोजकांना विनंती करतो की सन्मानपूर्वक साहेबांना व्यासपीठावरती घेऊन यायचं. खरं तर खूप मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला भेटली या क्रीडा नगरीवरती. पंच त्यांच्या जागेवरती जातील आणि डिसिजन देखील देतील. Yes, official. Yes, it's a not out. पंचांत
इकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलेलं, पण पंच कटाक्ष होते ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर आहेत. निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. धाव फलक तिथं स्थिर आपण पाहता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय रतेश तांडेल चांगली गोलंदाजी करतात. फटके मोठे आले त्यानंतर कमबॅक करण्याचा खूप मोठा प्रयत्न तो त्यांचा सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतो. कमबॅक हा खूप महत्त्वाचा असतो आपल्या आयुष्यात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील, आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी रतेश यांची आपल्याला पाहायला भेटते. पण त्याच विपरीत जर पाहिलं तर शुभम कदम थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि तशीच फलंदाजी त्यांना करायची. हे वादळ जे घोंगावतंय मैदानात ते देवलोलीकर म्हणत असतील की हे वादळ घोंगावू दे, मोठमोठे फटके येऊ दे. स्लॉक स्वीपचा फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक जज करतात. कॅचिटचा कॉल होतोय सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू दी डगा. प्रयत्न जो रतेश यांचा होता तो सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. फक्त 14 धावा त्यांनी खर्ची केल्यात आणि एक गडी. अगदीच शुभम कदम सारख्या मोठ्या फलंदाजाला बॅक टू दी डगआउट त्यांनी पाठवलाय आणि शुभम यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती फलंदाज दाखल होतील. करम पाटील आलेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय सांघिक कोट्यातून दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळतायत सुशांत. कमी गतीचा चेंडू होता, खोलोपतीचा चेंडू. पंचांकडे लाऊट अपील होती, पंचाने अपील टुकरावली. निर्धाव चेंडूची सांगता होतीये अशीच गोलंदाजी करावी लागेल. पण आता मात्र जर नितीन सर पाहिलं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होतीये. पॉवर प्ले शतक होतं तिथे मात्र 14 धावा रतेश यांनी खर्ची केला. पण त्यानंतर सुशांत आलेत आणि रतेशच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अद्याप तरी सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. हो अगदीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केलाय. एक धाव भेटली आहे. बेस्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. अगदीच टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा वळला गेला, पण चेंडूवरती देखील झपाट्याने आलेत क्षेत्ररक्षक. तिथे चेंडू अडवण्यात यश आलंय आणि त्याचबरोबर एक धाव देखील कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील 15 या धावसंख्येच्या घरात आपल्याला पाहायला भेटत. येस थर्ड अंपायरसाठी येस थर्ड अंपायरच्या भूमिकेत लेग अंपायर देखील ती भूमिका स्वीकारतील. इट्स ओके. इट्स गेम ऑन. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय सुशांत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत आणि हीच गोलंदाजी आपल्याला पाहिजे. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. डीजे आपण पाहिलं तर अगदीच वेस्टर्नचा वेग घेत
चेंडू सरळ इस्टॅनवरती आदळला आणि करण पाटील यांना बॅक टू दी डगआउट तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 4 वरती फलंदाज दाखल झालेत. दर्शन आलेत. दर्शन गवणकर आले. चांगली कामगिरी कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास सोपवलाय आणि त्या विश्वासाला साजेशी अशी फलंदाजी त्यांना देखील करायची, कारण की संघ आता बॅकफुटला आपल्याला पाहायला भेटतोय. संघाला अडचणीबद्ध काढायचंय. मोठा फटका टोलवलाय खरा, क्षेत्ररक्षक जज करतायत, पण चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली आहे. अगदी चेंडू सीमारेषेजवळ अडवण्यात त्यांना यश आलाय. 2 धावा भेटल्या जातील. 2 धावेच्या मदतीने अगदीच धावसंख्या देखील 17 या धावसंख्येच्या घरात जाऊन पोहोचली आहे. अगदीच एफर्ट्स खूप देत आहे क्षेत्ररक्षक, कारण की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे नितीन सर. ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहताय ना, त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला होणं गरजेचं असतं आणि त्याच खेळाचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. या आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लाईक रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय आणि एक धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य देत अगदीच आता मात्र सिंगल डबल से कुछ नहीं होगा, बडे फटको की खरं तर खूप गरज असेल, मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल देवळोरीकरांना. ही धावसंख्या धावफलकावरती लागली. नाजूक केला देवळोली संघ. ओहो, मोठा फटका केला, लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, पण कॅच ड्रॉप झाली आहे आणि तिथे एक धाव देखील कंप्लीट केली जाईल. आणि इथे 2 शतकांचा खेळ संपुष्टात आला. 2 शतकांच्या समाप्तीनंतर ओव्हरऑल 90 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. ते 2 शतकांचा खेळ संपुष्टात आला आणि 2 शतकांच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्या धावफलकावरती लागले पाहायला भेटते. आणि शेवटचं शतक असेल डेड ओव्हरचं शतक, अगदीच स्लॉग ओव्हरचं शतक आपल्याला पाहायला भेटते आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं खरं तर खूप गरजेचं आहे. आणि वेशवी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मी कोंबड भुजे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चांगली मॅच गोलंदाजी ट्रॅक वरती, बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता श्रेष्ठ तांडेल आले. चांगली गोलंदाजी त्यांना देखील करायची आहे. डेड ओव्हरचं शतक आहे. धावा डिफेन्स करायच्यात. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा. कॉट बिहाइंड, बॅटीची कडा, विकेट किपरचा सहारा. फलंदाज OUT आउट. आता मात्र बॅटिंग ऑर्डर डगमगताना आपल्याला पाहायला भेटते. राकेश धोत्रे युवा उद्योजक यांना विनंती असेल की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपले सहकारी मित्र ग्रुप ग्रामपंचायत वावेघरचे विद्यमान उपसरपंच जगन्नाथजी चव्हाण आपल्याला इथे बोलवत आहेत. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव समर्थ कडू हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपला देखील एक यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने केला जाईल. हो, आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता खरा, पण तिकडे एक धाव भेटली जाते. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू दी डगआउट.
स्वर्गीय अजय 11 उसराई देवळोली संघासाठी शुभेच्छा देखील आल्यात. अंकितजी मालुसरे उत्कृष्ट समालोचक, त्याचबरोबरीने अक्कुलवाडी गावातील आणखीन एक मखमली आवाज राहुलजी पाटील, अगदीच ऑफिशियल अंपायर आमचे आपट्या गावातील विलासजी कदम, त्याचबरोबरीने प्रणयजी भोईर, या चारही मान्यवरांच्या वतीने आणि आमचे परम मित्र त्यांचाच वाढदिवस आहे यश मालकर, त्यांच्या वतीने शुभम कदम आणि संपूर्ण देवळोली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आल्यात. चांगला चेंडू होता, सबमरीन डिलेव्हरी, अगदीच मोठा फाटका खेळण्याचा प्रयत्न होता नितीन सर, पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. त्याचबरोबर निर्धाव चेंडूची सांगता देखील होतीये. धावफलक तिथंच स्थिर आहे. 19 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. आणि आता मात्र मी पुन्हा एकदा समर्थक कडू रायगडचा क्रिस गेल एवढा विनंती असेल की आपण यायचं. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, क्षेत्ररक्षक जज करतायत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर नाहीये, चेंडू अडवला जातोय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. एफर्ट्स दिले जातात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एफर्ट्स खूप महत्वाचे असतात. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढलं जात आहे. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील ऑन स्क्रीन वरती, ऑन बोर्ड वरती आपल्याला पाहायला भेटते. 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 फॉर 3 अशी परिस्थिती आपण पाहता. चांगली गोलंदाजी, नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय ना नितीन सर, आता मात्र थोडाफार का होईना पण सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतो. बॅकफुटला गेलाय देवळोली संघ. मोठा फाटका खेळला मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. त्याचबरोबर एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे. एका धावेच्या मदतीने 22 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पुन्हा एकदा आपण पाहताय विलासजी कदम, संपूर्ण स्क्वॉड, अगदीच रासायनिक चषक मागीलच्या हंगामात आपण पाहिलात. अंकितजी मालुसरे, त्याचबरोबरीने राहुलजी पाटील, प्रणय भोईर आणि यश मालकर यांच्या वतीने संपूर्ण देवळोली संघाला आणि खास करून शुभम कदम सरांना आल्या शुभेच्छा. मोठा फटका खेळलाय करा आणि क्रुशियल मोमेंट आहे. यस, पंचाने थर्ड अंपायर रेफर केलाय. यस, मी थर्ड अंपायर ऑफिशियल्स, थर्ड अंपायर यांना विनंती असेल की आपण यायचं.
चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. शेवटच्या क्षणी निर्णायक क्षणी एक षटकार आला आणि त्या षटकाराच्या मदतीने ला विनय देवळोली, अगदीच देवळोली गावाचा एक मखमली आवाज. त्यांना देखील विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समोर यायचंय. कोंबड भुजा आणि वेशवी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. 28 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना स्वर्गीय अजय 11 उसराई देवळोली कुठून काढल्या आणि 29 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. चला विनंती असेल देवळोली संघाला देखील कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्याला सुरुवात करायची. त्याच विपरीत आपण ऐकूयात इस इनिंग ब्रेक मध्ये आपण मुख्य सन्मानाकडे वळणार आहोत. दरबार वाईन शॉपचे प्रोप्रायटर हर्षलजी ठोंबरे यांचा एक यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य जनक कुमारजी चव्हाण ITC लाईव्हचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या वतीने या हर्षल ठोंबरे यांचे यथोचित मान सन्मान केला जाईल आणि हर्षदादा यांना विनंती असेल की आपल्या स्वागताचा स्वीकार देखील करायचा. इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल चांगली मॅच. एका बाजूला असेल कोंबड भुजे आणि त्यांच्या विपक्षात लढत असताना वेशवी आणि वेशवी संघाचा जर नितीन सर विचार केला तर रायगड का क्रिस गेल नो डाऊट समर्थक कडू खरं तर या क्रीडा नगरीवरती ते खेळलेत देखील आणि त्यांनी वाखाणण्याजोगी फलंदाजी केली आणि आता मात्र ते 40+ मध्ये खेळतात आणि त्याच ताकदीचा खेळ जो यंग पण त्यांचा खेळ होता तोच 40+ आणि अनुभव खूप महत्त्वाचा असतो. आणि असं म्हटलं जातं की राहुल सर 40+ प्लेअर म्हणजे भले डोक्यावरती केस कमी असतील पण अनुभवाचा कंगवा सदैव त्यांच्या खिशामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. चला बॅटिंग ऑर्डर मैदानात दाखल झाली आहे. कासरभट संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहता गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असताना शुभम कदम. ही फलंदाजी देखील त्याच ताकदीची त्यांची झाली आणि त्याच पद्धतीची त्यांना गोलंदाजी करायची आहे. नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. लेट्स प्ले. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग बाय शुभम कदम. ओ डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. दिस कॅच होती ती देखील ड्रॉप झाली आहे पण चांगला प्रयत्न होता शुभम कदम यांचा. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि नितीन सर आपण पाहिलं तर आता मात्र पाहिलं तर 17 चेंडू आणि 29 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. एका बाजूला करायचा अटॅक तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. ओहो आडव्या बॅटने खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. कव्हर रिजन मध्ये एक धाव भेटली जाईल. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचं श्री गणेशा देखील ओपन झाला. यस बॅटीला पाय लागला आणि नतमस्तक देखील झाले शुभम कदम. ही खरं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट असते प्रत्येक खेळाडूची. 16 चेंडू 28 अगदीच रोमांचक मॅच. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला भेटते. खरं तर पाहिलं की दोन्ही संघांनी एक संघाला पराभवाची धूळ चाकून पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झाले आहेत आणि आता मात्र ही मॅच खरं तर खूप महत्त्वाची असेल. जर पुढच्या फेरीमध्ये जर तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. एका बाजूला कासरभट संघ आहे आणि त्यांच्या विपक्ष लढत असताना स्वर्गीय अजय 11 उसराई देवळोली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटतो आहे. यस शुभम तयार असतील. सामना करतील सुशांत तांडेले. स्ट्राईक एंड वरती डावकुऱ्या त्याचा फलंदाज.
चांगला चेंडू अगदीच पाहायला गेलं तर सातत्यपूर्वक कामगिरी पहिल्या षटकामध्ये शुभम यांची पाहायला भेटते. लय भरकटली नशिबाची साथ. चेंडू होतोय फरार. वन बाव सीमा पार. येतोय या चौकार. 1+4 = 5 अशा 5 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. मध्ये पाळली जाते. फक्त बीमर साठी दोन्ही संघासाठी एक एक रिव्ह्यू असेल. अगदीच वाईट साठी नसेल याची दक्षता दोन्ही संघाने घ्यायची. खरं तर नशिबाची साथ भेटली गेली. त्यात 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि 6 ही धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते. 29 या धावसंख्येची गरज आहे आणि 6 ही धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. असं म्हटलं जातं की मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू सटीक यॉर्कर पाहायला भेटला. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना पाहायला भेटला. सरळ एसटी रक्षकाचा वेग घेत चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय आणि आता मात्र समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटतोय. 14 चेंडू आणि 23 या धावसंख्येची गरज आहे. 23 धावा करायच्यात. उर्वरित 14 चेंडूंचा खेळ देखील शेष असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता शुभम कदम सर. हो बाटीची कडा होती पण तिथे मिस फील्ड आपल्याला पाहायला भेटले. विकेट किपर कडनं थोडीशी चूक झाली आहे आणि कॅचेस विन द मॅचेस असं खरं तर म्हटलं जातं पण ही कॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच किती महत्वाची असेल ते येणारा काळ खरं तर खूप सांगेल. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. खरं तर पॉवर प्लेचं शतक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या शतकाला साजेशी अशी गोलंदाजी. बरेच चूक झाली शुभम कदम यांच्याकडनं पण त्या चुका सुधारण्याचं काम ते याच षटकामध्ये करतायत. ओहो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 6 धावा खर्ची केल्यात. खरं तर त्या 5 धावा जर नशिबाच्या लागल्या नसत्या तर थोडी वेगळी परिस्थिती आपल्याला ऑन बोर्डवरती आपल्याला पाहायला भेटली. कदाचित एकच धाव आपल्याला पाहायला भेटली असती. विश्वनाथ भगत देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने तब्बल 5,500 11,000 जर स्वर्गीय अजय इलेवन उसराई देवळोली संघाने फायनल मारली तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल आणि त्यांच्या फार्म हाऊस वरती 2 दिवसाची ट्रिप देखील असेल एकविरेला. खरं तर पाहायला गेलं ही स्पर्धा खरं तर त्याच तौला मोलाची आपण पाहता. दिस ते आम्हाला वारंवार सांगताय. जेव्हा आम्ही खालती होतो त्या आम्हाला भेटले तिथे त्यांनी सांगितलं की पहिलं पारितोषिक होतं 5,555 आणि ते पारितोषिक आता वाढलं गेलंय. ते तब्बल झालंय 11,000 रुपयाचं. आणि विकेट हॅट्रिक साठी देखील असेल श्रीकांत पाटील असतील. त्याचबरोबरीने प्रफुल्ल केदारे ते देखील उत्कर्ष अगदीच पाहायला गेलं तर सावळेश्वर सावळे संघामध्ये खेळतात. त्यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आला. ओहो फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फुलटॉस टोल वसूल करण्याचा प्रयत्न. इलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक होते तिकडे. फलंदाज बॅक टू दी डगआउट. आणखीन एक पहिला हादरा भेटला जातोय कासरबट संघाला. अगदीच 1 मोर विकेट. अगदीच पहिला विकेट डाऊन झाला. रोशन यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतात. आशिष गावंड त्यांच्यावरती अगदीच खरं तर
सोपवलाय कर्णधाराने आणि तो खेळ त्यांना करायचा. 11-23 बाटीची कडा लागते. विकेट किपरचा सहारा देखील भेटला जातोय. ओ यू टी फलंदाज बॅक टू द डगआउट. उंबरट्यावरती आहेत. दीपेश पाटील चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूपासून अगदीच दरारा त्यांचा निर्माण केला आणि आता मात्र विकेट हायट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. श्रीकांतजी पाटील आणि प्रफुल्लजी केदार यांच्या वतीने तब्बल विकेट हायट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं. चांगली मॅच इन ॲक्शन मध्ये आपल्याला होईल ह्यात मात्र शंका नसेल. खरं तर कालची मॅच देखील सर्व प्रेक्षकांना लक्षात राहील. एका बाजूला होती यंगस्टर नारपोली आणि त्यांच्या विपक्षात लढत असताना तन्मय 11 आंबापाडा. या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला भेटले. तिचे विजय संपादित केलं तन्मय 11 आंबापाडा संघाने आणि या सुपर 4-7 मध्ये आपली जागा दाखल केलेली अगदीच कमी गतीचा चेंडू. असं म्हटलं जातं की परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि त्याच पद्धतीचं परिवर्तन आपल्याला पाहायला भेटतं. राहुल सर पाहिलेत मागील 2 चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, पण त्यानंतर परिवर्तन दाखवलंय. कमी गतीचा चेंडू हाताळण्यात आला आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील आपल्याला पाहायला भेटतीये. 9 चेंडू 23 धावेंची गरज. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. एक धाव भेटली जाते. थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला भेटलं, पण स्वतःवरती फलंदाजाने देखील संयम दाखवलाय. एक धाव भेटली जाते एका धावेच्या मदतीने. ऑन बोर्डवरती आपण धाव संख्या पाहता 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि 8 चेंडू आणि 22 या धावसंख्येची गरज आहे. विश्वनाथ भगत आमचे आप्पा भगत आम्हाला सांगतायत की 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल जर स्वर्गीय अजय 11 उसराई देवळोली संघाने जर विजय संपादित केला तर अगदीच पहिला क्रमांक मारला तर त्यांच्या वतीने पारितोषिक 11,000 रुपयाचं देण्यात आलं आणि त्यांच्या फार्म हाऊसवरती एकविरेला 2 दिवसाची ट्रिप. वा क्या बात आहे, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील अतिरिक्त उसळी घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाचा वेग घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. खरं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. सातत्यपूर्वक कामगिरी पाहायला भेटते. पहिली गोलंदाजी आपण पाहिली शुभम कदम यांची. थोड्याशा चुका त्यांच्याकडनं देखील झाल्या, त्या चुका त्यांनी सुधरवल्या आणि त्यानंतर आपण पाहता दीपेश आले त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अगदीच पाठीचा होण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न असार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि आता मात्र समीकरण देखील बदलताना आपल्याला पाहायला भेटतोय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आफ्टर द 2 overs द स्कोर इज 7 रन्स ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात खरं तर म्हणावी लागेल गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटतीये, पण आता मात्र समीकरण देखील ओढावलं गेलंय. 6 चेंडू आणि 22 या धावसंख्येची गरज. चला चला स्पीडअप करायचा. कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्यानं सुरुवात करायची. आपण पाहताय तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि सांघिक कोट्यातून तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी आपण गोलंदाज पाहता शुभम दिगे. कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास सोपवला. 6 चेंडू 22 धावेंची गरज. हो, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य देत धावसंख्या देखील अगदीच धीम्या गतीने, कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता आणि आत्ता मात्र गरज असेल, नितांत गरज असेल 5 चेंडू आणि 21 या धावसंख्येची गरज.
यस चेंडू पाहता फुलटॉस पद्धतीचा चेंडू फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅच हिटचा कॉल होतोय सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू दी डगआउट. का सजवलाय पण एलिव्हेशन कमी आहे, उंची जास्त, लांबी कमी. ओ हो कॅच देखील टिपली जातीये. आणखीन एक विकेट डाऊन होतीये. फलंदाज ओ यू टी बॅक टू दी डगआउट. हो चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर अगदीच उचली घेतल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आणि आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आपण पाहताय स्वर्गीय अजय इलेवन उसराई देवळोली संघाला हळुवारपणे विजय संपादित करताना आपल्याला पाहायला भेटतोय. हो अगदीच फटका सजवला आणि कॅच देखील घेतली जाते. हॅलो शिवसेना गुलसुंदा उपविभाग प्रमुख सन्माननीय श्रीयुत भरतजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं जय सेवालाल क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. ओर टू प्रथमेश. धन्यवाद राजेश सर. आपण पाहिलं तर जो कासरपडकरांच्या तोंडात अगदीच सोन्याचा घास आला तो हळुवारपणे अगदीच नटखटपणे नाजूकपणे अगदीच देवळोलीकरांनी खेचून घेतलाय आणि चांगली मॅच ही आपल्याला पाहायला भेटली. आपण पाहताय वा काय चेंडू आहे. अगदीच तिकट मारा आपल्याला पाहायला भेटला आणि निर्धाव चेंडूची सांगता होती आणि विजय संपादित करतोय स्वर्गीय अजय इलेवन उसराई देवळोली संघ.